हॅलो एव्हरीवन. तर आज आपण मस्तपैकी कुरकुरीत कुपा फ्रायची रेसिपी बघणार आहोत. एकदम अशी कुरकुरीत मस्त खायला चवदार अशी मस्तपैकी छान असे कुरकुरीत कुपा फ्राय जे बघूनच तोंडाला पाणी सुटतो. चला तर मग आता आपण ह्या रेसिपीचे सगळे कृती आणि साहित्य पाहून घेऊया. ओके, आणि एकदा तुम्ही ट्राय नक्की करा. तर आपण इथे घेतलेला हळद मीठ लावलेला कुपा, अद्रक लसूण ठेचलेले, लिंब, रवा आणि तुमच्या चवीनुसार तिखट, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि तेल घेणार आहोत आपण इथे. तर मी इथे आत्ता मॅरिनेशनची प्रक्रिया करत आहे. इथे मीठ लावून घेतलेलं आहे छानपैकी. मी आता नॉर्मलीच मीठ टाकलेलं आहे आणि हळद, कारण की आधी याला मी लावून ठेवलं होता. आता इथे मी मिरची पावडर टाकणार आहे. तुमच्या चवीनुसार मिरची पावडर टाका. हळद, अद्रक लसूण टाकलेलं आहे. तर मी हे ठेचलेले आहेत. तुम्ही पेस्टसुद्धा टाकू शकता, पण आम्ही ठेचूनच टाकतो कारण की आम्ही आगरी आहोत ना, तर आम्हाला ठेचूनच लागतं. आता इथे मी लिंब पिळलेला आहे छानपैकी असा, अर्धा एक लिंब कापून घेतलेला आहे. इथे आम्ही पुन्हा मसाला टाकलेला आहे कारण की आम्हाला तिखट लागतो. इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि हे मस्तपैकी छानपैकी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत 10-15 मिनटं. आधी तो हळद मीठ लावून ठेवलेलाच होता, तेव्हा ते सॉफ्टनेस होतो आणि टेस्ट येते त्याला. आता पुन्हा एकदा 10-15 मिनटं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. ते ठेवल्याने ते मसाला आतपर्यंत मुरतो, मग छान लागतो. आता इथे गॅसवर आपण एक तवा ठेवणार आहोत आणि तव्यात आपण तेल टाकणार. तर तुम्ही इथे तेल किंवा तूप पण टाकू शकता. मी याच्यात दोन्ही मिक्स करून टाकलेलं आहे. तूप पण घेतलेलं आहे आणि तेल पण घेतलेलं आहे, कारण की आमच्या इथे जास्त करून तूप खातात, पण म्हणून मी असं टाकलेलं आहे. ओके, चला तर मग आता पुढे आपण पुढचे काम करून घेऊया. तेल गरम होईपर्यंत एका प्लेटमध्ये आपण रवा घ्यायचा आहे, मीठ आणि आवश्यकतेनुसार एक चिमूटभर असा मसाला घ्यायचा आहे. हे रवा कोटिंग केली ना रव्याची कुप्याला, की ते एकदम क्रिस्पी होतात आणि मस्तपैकी छान लागतात असे खाताना वगैरे, असे क्रिस्पनेस येते. आता इथे हे आपण मच्छी मॅरिनेट केली होती ती आपण मस्तपैकी छान आता रव्यामध्ये रवा लावून घेऊया सगळ्याकडून त्याला आणि मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. अशा प्रकारे बाकीचे पण मच्छीला तसेच रवा लावून घेणार आहोत आपण इथे आता आणि मस्तपैकी असे फ्राय करणार आहोत छानपैकी. तेल इथे गरम झालेलं आहे, खूप कडक गरम करून घ्यायचं आणि मगच सोडायचं, नाहीतर मग रवा तो सुटतो आतून. आता इथे छानपैकी मस्तपैकी गरम तेलामध्ये टाकल्यानंतर त्याचा सुगंध पण मस्त छान येतो आहे. आता इथे एक 5-5 मिनटांनी ते मच्छी पलटी करून घ्यायची आपल्याला, नॉर्मल हलवायची आहे, जेणेकरून सगळीकडून ती परफेक्ट शिजेल आणि टेस्ट पण येईल त्याची. आता इथून आपण मस्तपैकी अशी पलटी मारून घेणार आहोत आणि दुसरी साईड पण अशी छान अशी कुरकुरीत शिजवून घेणार आहोत. अशा सगळ्या मच्छींना पलटी मारून घेणार आहोत, जेणेकरून ते एकदम सॉफ्टनेस आतमधून असे एकदम फिलिंग पूर्ण आतपर्यंत जायला हवी त्यांची आणि असं कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे. त्याचा वास एवढा छान येतो आहे ना, तुम्हाला सांगू, एक नंबर वास येतो आहे. असं वाटतं आहे आत्ताच काढून लगेच खावं, पण आता शिजेपर्यंत जरा वेटच करायला लागणार आहे. सो मस्तपैकी इथे छान असे कुरकुरीत असे फ्रायज होत आहेत. मस्तपैकी एकदम टेस्ट येणार आहे त्यांना. छानपैकी असे सगळीकडून भाजून घ्यायचे, छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे इथे झालेले आहेत मस्तपैकी छान असे आपले तयार आहेत कुपा फ्राय. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.